रामकृष्ण हरी. सज्जन हो, आज आपणाला महाभारत आणि मनुस्मृती यामध्ये सारखाच श्लोक आलेला आहे. त्या श्लोकामध्ये व्यास महर्षी आणि मनु आपणाला म्हणजे यच्छ यावत तरुण पुरुषांसाठी एक सतर्क राहण्याची सूचना देतात. तो श्लोक पहा कसा आहे. मात्रा स्वस्रा दुहित्रा वान विविक्ता सनो भवेत बलवान इंद्रियग्रामो विद्वांसो मपि कर्षते. आई, बहीण आणि मुलगी यांचे बरोबर एका सणावर बसू नये. कारण इंद्रियग्राम म्हणजे इंद्रियाचा समूह फार बलवान आहे. ते केव्हा उत्तेजित होतील आणि केव्हा उद्दीपित होतील सांगता येत नाही. अशी सूचना महर्षी व्यास आणि मनुने दिलेली आहे. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य, असं एकनाथ महाराजांनी सांगितलं. याही पुढे जाऊन एकनाथ महाराज म्हणतात, एकांती लोकांती स्त्रियेसी भाषण प्राण गेल्या जाण करू नये. तेव्हा इंद्र चंद्र को क्या क्या भया. हे बलवान इंद्रिय ग्राम किती असतात, इंद्रिय किती बलवान असतात, माणसाला कोणत्या वेळी कुणीकडे फरफटत नेतील सांगता येत नाही. त्यावर हिंदी साहित्यिक काय म्हणतात बघा. इंद्र चंद्र को क्या क्या भया सबको मालूम है जे नारद की तो बहीण नारदी ऐसे नौबद गाजे. इंद्राला काय झालं, इंद्रा पडले भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. यांची यादी दिलेली आहे. शास्त्रकार पुढे शास्त्रामध्ये असं सांगतात, विश्वामित्र पाराशर प्रभृतयः वातांबपर्णाशनैः तेपि स्त्रीमुख पंकजं सुललितं दृष्टैव मोहं गतः. विश्वामित्र पाराशर प्रभृतयः म्हणजे असे श्रेष्ठ श्रेष्ठ लोक, वातांबपर्णाशनैः, वात म्हणजे वारा खाऊन राहणारे, आंबू म्हणजे पाण्यावर राहणारे, पर्णाशनैः झाडाचे पानं खाऊन राहणारे, 60-60 हजार वर्ष तपश्चर्या करणारे कोण, विश्वामित्र पाराशर यांच्यासारखे ते सुद्धा स्त्रीमुख पंकजं सुललितं. स्त्रीमुख पंकज म्हणजे स्त्रीचं कमलमुख पाहून दृष्ट्वैव मोहंगतः पाहता क्षणित मोहित झाले. यांच्या कथा मोठ्या मोठ्या आहेत. विश्वामित्र तर 60,000 वर्ष तप करत होता आणि त्या तपाच्या बलाने इंद्राला धाक पडला की आपलं काही दिवसांनी हा इंद्रपद घेईल म्हणून. एखादी देवता प्रसन्न झाली की वर मागेल आणि मग आपलं पद जाईल. म्हणून इंद्राने उर्वशी नावाची रंभा त्या विश्वामित्राचं तपभंग करण्यासाठी पाठवले. त्या प्रशिक्षित महिला उर्वशी, तिलोत्तमा, किलोतळा अशा त्यांचं एक मंडळ, प्रशिक्षित मंडळ आहे इंद्राकडे. फार तप केलं आणि त्याला शंका आली की त्यांचा तपोभंग करण्यासाठी त्या महिलांना पाठवतो. उर्वशी रंभेला पाठवलं विश्वामित्राचं तपभंग करण्यासाठी. आणि ते उर्वशी आली. विश्वामित्र तप करत होता. तिने जवळपास प्रवेश करून तिने आपले कामस्य पंचबाणा, कामाचे जे पंचबाण आहेत, अगदी पायातले घुंगरे छुन छुन वाजवले. हवा मंद मंद येत होती. फुलांचा सुगंधाचा एक सोडला. नंतर असे हे सगळ्या गोष्टी एक एक बाण सोडून मधुर आवाजाने कर्णमधुराने गायन सुरू झालं. आणि मग त्या विश्वामित्राची समाधी हळूहळू खाली आली. त्याने डोळे उघडून बघितलं
तर नयन कटाक्ष हा एक बाण आहे स्त्रियांचा, पंचबाणा हा. त्यांनी पाहिलं, म्हणले कोण तुम्ही? म्हणले मी उर्वशी रंभा आहे, स्वर्गात असते. मग इथे कशाला आलायत? म्हणले तुमच्यासाठी आलेले आहे, तुमची फार महान कीर्ती आहे आणि तुमचं दर्शन व्हावं, तुमची भेट व्हावी म्हणून आलेले आहे. मग काय आपली इच्छा आहे? काय नाही म्हणाले, तुम्हाला आनंद देण्यासाठी आणि तुमच्यासारखे वर जर मला मिळाले, तुमचा सहवास झाला तर मला फार आनंद होईल वगैरे. तिने त्या बाणातले ज्या काय लकपी असतील, जे काय वाक्य असेल ते बोलायला सुरुवात केली. याचे समाधी हळूहळू हळूहळू खालीहून पूर्ण गेले. म्हणले मग काय तुझी इच्छा आहे? म्हणले काय नाही, मी तुमची कामना पूर्ण करण्यासाठी आलेली आहे. तो विश्वामित्र उठला न काय? ते म्हणले तसं नाही, आता सप्तपदी करू आपण, या सगळ्या झोपडीला सप्तपदी करू आणि मग पुढचा विचार. त्याच्या पाठीमागे त्यांनी सुरू केली सप्तपदी. मुद्दा सांगायचा असा आहे, विश्वामित्र पाराशर प्रभृतयः. विश्वामित्र लागेल ना पाठीमागं फिरायला, केवढे बलवान इंद्रिय ग्राम आहेत बघा. पाराशर त्या नदीतून नावेतून प्रवास करत असताना त्या कोळ्याची मुलगी मत्स्यगंधा तरुण होती, तिच्यावर मोहित झाला. त्याच्या वडिलांकडे त्यांनी इच्छा प्रगट केली, तर तो म्हणला आता हे दुपारची वेळ, त्यांनी अंधार पाडला. एवढं सामर्थ्य पाराशराचं. आणि त्या कवीने असं म्हटले, थोडक्यात सांगायचं म्हणजे, पाराशर की नुन्नी उठी, धिवरण के साथ पडी मिठी, यमुना के तिरी संग होवा तब व्यास कर उठी. त्या यमुनेच्या तीरावर म्हणजे नावेमध्ये त्यांचा संग झाला आणि त्याच्यामधून व्यासाची उत्पत्ती झाली. म्हणून म्हणतात की ऋषींचं कुळ बघू नये, नदीचं मूळ बघू नये. का? तर व्यास महर्षी निर्माण झाले, हे त्यातलं महत्त्वाचं. की नमोस्तुते व्यास विशाल बुद्धी फुल्लारविंदायत पत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः व्यासोचिष्ठ जगत्त्रयम्. असे व्यास महर्षी सगळ्या जगाचे गुरु त्या मत्स्यगंधेपासून तयार झाले. सांगायचा मुद्दा असा की पाराशर त्याने हे कृत्य केल्यामुळे अशा प्रकारचं रत्न ते जन्मास आलं. सांगायचा मुद्दा असा, पाराशर पण त्या मत्स्यगंधेला भुलले. प्रभृतया म्हटले, श्रेष्ठ लोक. वातांबुपर्णाशनैहि, वारा आणि झाडाचे पानं खाणारे ते सुद्धा स्त्रीमुख पंकजम सुललितम दृष्ट्वैव मोहंगतः पाताक्षणीच मोहित झाले. हा संत काय म्हणतात याविषयी बघा. एकनाथ महाराजांनी येडक्याच्या रूपाने कामाचं वर्णन केलेलं आहे. यडका मदन तो केवळ पंचानन, यडका मदन तो केवळ पंचानन. यडका म्हणजे रूपक केलेलं आहे. मदन किती प्रभावी आहे, तो यडकाचं रूपक केलं आहे त्यांनी. आणि मग तो यडका पंचानन आहे असं म्हटलं आहे. सिंहासारखा आहे तो. काय करतो तो यडका? धडक मारिली शंकरा, केला ब्रह्मयाचा मातेरा, इंद्रचंद्रासी दरारा लाविला जेणे, मदन तो केवळ पंचानन. यडका मदन तो केवळ पंचानन. त्या यडक्याने धडक कोणाला मारली? धडक मारिली शंकरा, शंकराला धडक मारली. देवाचा देव, महादेव, सब देवों का देव, बड़ा बाबा, भिल्लीने के पीछे लगा तो हो गए तोबा तोबा. त्याची फजिती त्या यडक्याने म्हणजे कामाने केली. धडक मारिली शंकरा, केला ब्रह्मयाचा मातेरा, इंद्रचंद्रासी दरारा लाविला जेणे, भस्मासुर मुकला प्राणासी, तीच गती झाली वालीसी, विश्वामित्रा सारिखा ऋषी नाडीला जेणे, मदन तो केवळ पंचानन. यडका मदन तो केवळ पंचानन. इथे म्हटलंय भस्मासुर मुकला प्राणासी, ती पण मोठी कथा आहे. तीच गती झाली वालीसी, वालीची पण रामायणामध्ये कथा आहे. विश्वामित्रा सारिखा ऋषी नाडीला जेणे, विश्वामित्राची तर आत्ताच आपल्याला कथा सांगितली.
की तो त्या रंभेच्या उर्वशीच्या नादी लागला. असा हा कामबाण, असे हे पंच ज्ञानेंद्रिय आहेत ना, म्हणजे ते जे रूप रस गंध स्पर्श आणि शब्द रूपाने माणूस पाहिलं की बोलतो. रस म्हणजे हे पंचज्ञानेंद्रियांचे हे इंद्रिय ग्राम असं म्हटलं इथे. बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसो अपिकर्षती. विद्वानांना सुद्धा आकर्षित करू शकतात, धोका देऊ शकतात. आणि म्हणून यांच्यावरच सतर्क राहिलं पाहिजे. विषयाचं समारोप करताना ही जी मोठी यादी सांगितलेली आहे, अगदी देवाचे देव महादेवपासून हे ऋषीमुनी या यडक्यांनी परास्त केलेले आहेत. पण अपवादात्मक ज्या काही गोष्टी असतात की यांच्यावर सुद्धा विजय मिळवता येतो. काम क्रोध बंदी खाणे तुका मने दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. तुकाराम महाराजांनी काम आपल्या ताब्यात ठेवला. तेच स्वामी विवेकानंदांनी केलं. आणि तेच समर्थ स्वामी रामदास अगदी लग्नाच्या उंबरठ्यावरून ते निघून गेले. असे काही जर अपवाद सोडले तर कामबाण केव्हा धोका देईल लक्षात घ्या, परास्त करेल तुम्हाला. आणि म्हणून व्यासांनी इथे सतर्क राहायला सांगितले. मात्रा स्वस्त्रा दुहित्रा वान विवेक्तासनो भवेत, बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसोमपि कर्षते. महाभारत आणि मनुस्मृतीतला हा संदर्भ आहे. तेव्हा सावध राहा, व्यवहारामध्ये सतर्क राहा. आणि आपणाला पुढे पुढे जायचं आहे. त्याच्यामध्ये आत्ता जे अपवाद सांगितले तसा आपला करता येईल का, तसा आपला होता येईल का, याचे प्रयत्न करा. आणि आपल्या व्यवहारामध्ये जपून टाक पावोल जरा, जीवनातल्या मुसाफिरा. हे एका कवीने म्हटलं, त्याप्रमाणे आपण सतर्क राहा. आपलं जीवन त्यातच आनंदमय मंगलमय होणार आहे. तेव्हा असे स्मृत्या, महाभारत, वेद, उपनिषद सगळं ऐकत राहा, आनंद घ्या. आणि आपल्या वागण्यामध्ये आपल्या सगळ्यामध्ये सुधारणा करा. हा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण.